एका लहानशा गावात दोन शेजारी राहत होते. एकाचे नाव शंकर होते आणि दुसऱ्याचे नाव हरी. शंकर एक गरीब पण प्रामाणिक आणि मेहनती माणूस होता. तो आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी शेतीत राबत असे आणि मिळेल त्या कामातून थोडेफार पैसे कमवत असे. त्याचे मन साफ होते आणि तो नेहमी दुसऱ्यांच्या मदतीला धावून जात असे. दुसरीकडे हरी हा श्रीमंत होता, पण त्याचे मन मात्र काळे होते. तो स्वार्थी, पापी आणि चुगलखोर होता. त्याला दुसऱ्यांचे सुख पाहवत नसे. गावात कोणाचे चांगले चालले असेल तर त्याला वाईट वाटायचे आणि तो त्यांना खाली खेचण्याचा प्रयत्न करायचा. त्याची वाईट नजर नेहमी दुसऱ्यांच्या मालमत्तेवर आणि आनंदावर असायची. हरीला शंकरचा साधेपणा आणि त्याची लोकांमध्ये असलेली लोकप्रियता अजिबात आवडत नसे. शंकर नेहमी आनंदी आणि समाधानी दिसत असे, ज्यामुळे हरीच्या मनात त्याच्याबद्दल मत्सर निर्माण झाला होता. हरी सतत संधी शोधत असे की कधी शंकरला अडचणीत आणता येईल. एक दिवस गावात मोठी पंचायत भरली होती. जमिनीच्या मालकीवरून दोन लोकांमध्ये वाद होता आणि न्यायनिवाडा करण्यासाठी गावचे प्रतिष्ठित लोक जमले होते. शंकरला सत्य माहीत होते आणि त्याने न्यायाधीशांसमोर खरी गोष्ट सांगितली. हरी देखील तिथे उपस्थित होता आणि त्याला हे आवडले नाही की शंकरने त्याच्या एका नातेवाईकाच्या विरोधात साक्ष दिली. त्या दिवसापासून हरीचा द्वेष शंकरबद्दल आणखी वाढला. त्याने शंकरला त्रास देण्याचे नवनवीन मार्ग शोधायला सुरुवात केली. कधी तो त्याच्या शेतात गुरेढोरे घुसून नुकसान करायचा, तर कधी त्याच्याबद्दल गावात खोट्या बातम्या पसरवायचा. लोकांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा तो सतत प्रयत्न करत असे. शंकर गरीब जरूर होता, पण तो स्वाभिमानी होता. त्याने कधीही हरीच्या वाईट कृत्यांचा बदला घेण्याचा विचार केला नाही. तो फक्त आपल्या कामात लक्ष देत असे आणि देवावर विश्वास ठेवून आपले जीवन जगत होता. त्याची पत्नी आणि मुले त्याला नेहमी धीर देत असत. गावात हरीची प्रतिमा हळूहळू नकारात्मक बनत चालली होती. त्याचे खोटे बोलणे आणि दुसऱ्यांना त्रास देण्याची वृत्ती लोकांना कळून चुकली होती. तरीही त्याच्या पैशाच्या आणि ताकदीच्या जोरावर काही लोक त्याच्या बाजूने राहायचे, पण बहुतेक लोक त्याच्यापासून दूर राहणे पसंत करत होते. एकदा गावात मोठी नैसर्गिक आपत्ती आली. जोरदार पाऊस आणि वादळामुळे लोकांचे मोठे नुकसान झाले. गरिबांची घरे पडली आणि शेतीतले पीक वाहून गेले. शंकर आणि त्याचे कुटुंब देखील या संकटात सापडले होते. त्यांचे छोटेसे घर कोसळले आणि धान्याचे नुकसान झाले. या कठीण परिस्थितीत शंकर आणि त्याच्या कुटुंबाला गावकऱ्यांनी मदत केली. ज्यांच्याकडे जे काही होते ते त्यांनी शंकरला दिले. अन्न, वस्त्र आणि आसरा देऊन त्यांनी त्याच्या दुःखात सहभागी झाले. हरी मात्र या संकटातही लोकांना मदत करण्याऐवजी स्वतःचा फायदा कसा होईल याचा विचार करत होता. त्याने पडक्या घरांच्या जमिनी कवडीमोल भावात खरेदी करण्याचा प्रयत्न केला आणि गरजवंत लोकांना जास्त व्याजदराने कर्ज देण्यास सुरुवात केली. त्याच्या या कृत्यांमुळे लोक त्याच्यावर आणखी नाराज झाले. काही दिवसांनंतर हरीच्या घरात चोरी झाली. चोरटे त्याचे सगळे सोनेनाणे आणि मौल्यवान वस्तू घेऊन गेले. त्याने पोलिसात तक्रार दाखल केली, पण चोर सापडले नाहीत. या घटनेमुळे हरीला मोठा धक्का बसला. त्याचे आर्थिक नुकसान झाले आणि त्याला मानसिक त्रासही झाला. या घटनेनंतर हरीची वागणूक आणखी बदलली. त्याला आता एकटेपणा जाणवू लागला होता. ज्यांच्याशी त्याने वाईट वर्तन केले होते ते आता त्याच्या मदतीला आले नाहीत. त्याचे मित्र आणि हितचिंतक हळूहळू त्याच्यापासून दूर होऊ लागले. शंकरला जेव्हा हरीच्या चोरीची बातमी कळली तेव्हा त्याला दुःख झाले. त्याने विचार केला की हरीने कितीही वाईट केले असले तरी संकटाच्या वेळी त्याला मदत करणे आपले कर्तव्य आहे. म्हणून तो काही गावकऱ्यांना घेऊन हरीच्या घरी गेला आणि त्याला धीर दिला. त्याने त्याला आर्थिक मदत करण्याचा प्रयत्न केला, पण हरीने ती नाकारली. त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली होती आणि तो आता पश्चात्ताप करत होता. कालांतराने हरीची आर्थिक परिस्थिती आणखी खालावली. त्याचे बहुतेक पैसे कोर्ट कचेऱ्यांमध्ये आणि वाईट कामांमध्ये खर्च झाले होते. त्याचे आरोग्यही बिघडले आणि त्याला कोणी विचारणारे नव्हते. तो एकाकी आणि निराश जीवन जगत होता. दुसरीकडे शंकरने आपल्या मेहनतीने पुन्हा आपले घर उभे केले आणि शेतीत चांगले पीक घेतले. गावकऱ्यांच्या मदतीने त्याचे जीवन पुन्हा सुरळीत झाले. त्याचे मन अजूनही साफ होते आणि तो नेहमी दुसऱ्यांच्या मदतीसाठी तयार असे. या घटनेतून गावकऱ्यांनी एक महत्त्वाचा धडा घेतला की पाप आणि चगली करणं किती वाईट असते. हरीने आपल्या पापांच्या आणि वाईट सवयींच्या कारणामुळे स्वतःची बर्बादी करून घेतली. त्याचे हृदय द्वेष आणि मत्सरने भरलेले होते, ज्यामुळे त्याला कधीही शांती मिळाली नाही. शंकरने मात्र आपल्या चांगल्या कर्मांनी आणि प्रामाणिकपणाने लोकांचा विश्वास आणि आदर मिळवला. त्याचे साधे जीवन आनंदाने आणि समाधानाने भरलेले होते. या बोधकथेवरून हे शिकायला मिळते की माणसाने नेहमी चांगले कर्म करावे आणि दुसऱ्यांबद्दल मनात वाईट विचार आणू नये. पाप आणि चगली माणसाला कधीही सुखी होऊ देत नाही आणि त्याचा शेवट नेहमी वाईटच होतो. म्हणून आपण सर्वांनी प्रेमळ आणि प्रामाणिक जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे.